मुंबईत मराठी माणसाला घर द्यायला गुजरात्यांचा नकार, विकत घेतलेल्या घराला एनओसी देण्यास सोसायटीचा नकार। नंदुरबारमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या मोहन शेवाळे यांनी घेतली शरद पवारांची भेट। मोहन शेवाळे विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती। शिवसेनेचे अभिजित अडसूळ दर्यापूर विधानसभा लढणार, मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत शब्द दिलाय। अभिजित अडसूळ यांचं वक्तव्य। संभाजीनगरातील 29 कॅफे पोलिसांनी मनपानं केले उद्ध्वस्त, शहरातील आणखी 30 कॅफे पोलिसांच्या रडारवर। तर महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये। राजधानी दिल्लीमध्ये टोमॅटोच्या दराची 100 टोमॅटोच्या किरकोळ दरात 20 रुपयांची वाढ, तर घाऊक बाजारातही टोमॅटो दरात प्रति किलो 10 रुपयांची वाढ। नांदेडमधील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पुढे ढकलला, उद्याचा मेळावा आता 10 ऑक्टोबरला होणार। मुख्यमंत्री उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर असल्यानं नांदेडचा मेळावा पुढे ढकलला। बीडच्या माजलगावमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित अटकेत, खासगी शाळेमध्ये 5.5 वर्ष मुलीवर झाला होता अत्याचार। उपसा सिंचन योजनेचं काम ठरल्याप्रमाणे सुरू, पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। रोहित पवारांनी घेतली तानाजी सावंतांच्या पुतण्याची भेट, पंढरपुरातील कार्यक्रमात अनिल सावंतांची भेट, दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मुंबईत पुन्हा आक्रमक, मालाड मालवणीतील सावरकरांच्या पुतळ्याचं आज अनावरण, भाजपचे दिग्गज नेते उद्घाटनासाठी उपस्थित राहणार। पुण्यातील मोदी बागेत कार्यकर्त्यांचं आंदोलन, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।